नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनविषयी ऐरोलीत श्रमजीवी महिला माळी मंडळाचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्रमजीवी महिला माळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेविका श्रेया जिरगे, नगरसेविका रेश्मा मडवी, नगरसेविका पूजा पाटील, माजी नगरसेविका विनया मडवी या प्रसंगी उपस्थित होत्या. तसेच श्रमजीवी महिला मंडळाच्या अध्यक्ष इंदुमती भास्कर ही उपस्थित होत्या. शक्ति संस्कारा सहित हो, जय भवानी गर्जना, देव देश स्वधर्म कारण, विश्व मंगल साधना, दिव्य तन मन दिव्य जीवन, दिव्य चिंतन प्रेरणा, देव देश स्वधर्म कारण, विश्व मंगल साधना, विश्व मंगल साधना. अंबा माता की जय, भारत माता की. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेविका श्रेया जिरगे, नगरसेविका रेश्मा मडवी, नगरसेविका पूजा पाटील, माजी नगरसेविका विनया के मडवी, श्रमजीवी महिला मंडळाच्या अध्यक्षा इंदुमती भास्कर तसेच अन्य महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा मडवी, श्रेया जिरगे व माजी नगरसेविका विनया मडवी यांनी आपले विचार मांडले. आणि यावेळेस पालिकेमध्ये सर्वात जास्त कोण बसणार आहे? कोण बसणार आहे? महिला. आणि मुळातच आपल्या गव्हर्नमेंटचा मुद्दा काय आहे? महिला सक्षमीकरण. तर आपण महिला कमी आहोत का? मग का बरं आपल्याला शक्ती देण्यासाठी आणि आपल्याला शक्ती बनवण्यासाठी गव्हर्नमेंट पुढे आलेली आहे? काही त्यांना माहिती आहे का महिलाच देश चालू शकणार आहे, महिलांच्याच द्वारे आपण पुढे जाऊ शकतो. तशी घर प्रत्येक महिला चालवते. काय काय नाही करत हो आपण घरामध्ये? पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कोणाची काळजी घेत असतो? बोला, मी संवाद साधते तुमच्याशी. मला भाषण येत नाही. मी तुम्हा सगळ्यांशी बोलायला आले आणि हा मला प्लॅटफॉर्म तुमच्याशी संवाद साधायला एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. कारण की मला खूप छान वाटते. माननीय श्री गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तथा संदीप नाईक साहेब आणि संजीव नाईक साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली गेले 25 वर्ष माझे पती श्री दर्शन जरिये हे प्रभाग क्रमांक 5 मध्ये कार्यरत आहे. तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये विविध सामाजिक प्रश्न सोडवताना आम्ही सगळे तुमच्या बरोबर जोडले गेलो. तसंच त्यांची कार्य तडफड, त्यांचं समाजकार्य बघून तुम्ही मला 2026च्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय करून दिलं. त्यासाठी मी माझ्या मतदार भगिनींचा खूप खूप आभार मानते. आरोग्यवर आणि छत्रपती
शिवाजी महाराज, दारिद्र्यकन्या शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत सावता महाराज, क्रांतीज्योत महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या सर्व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आणि आज तालाबादप्रमाणे संत सावता माली मंडळमध्ये श्रमजीवी महिला मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू साजरी होत असताना इथे उपस्थित श्रमजीवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय भास्करताई आणि आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय राधाताई अपराजे, बरोबर मॅडम, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व आमचे महिला भगिनी, आपण सर्वांना आज कार्यक्रम होत आहे त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि खरोखर भास्करताईंनी सांगितलं, कारण मला वाटतं यावर्षी आपला सभागृह पूर्णपणे भरलेला आहे. कारण 2-3 वर्ष आधी भास्करताईचा खर्च होता की महिला खूप कमी आले कार्यक्रमाला. कारण आपले जे महिला भगिनी आहेत आज आपण सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहात, आपल्याला इतर वेळेला वेळ भेटत नाही, तर आपण सर्वांसाठी एक कार्यक्रम नेहमी आपल्या मंडळ इथे आयोजित करतो. आणि मला खरोखर मीही आम्ही सांगतो, कारण जवळजवळ 26 वर्षापासून आज कुठलाही कार्यक्रम असेल सावता मालीमध्ये तर आम्ही नेहमी आवर्जून उपस्थित असतो. श्रमजीवी महिला मंडळाच्या अध्यक्षा इंदुमती भास्कर, सचिव शीतल शिंदे, खजिनदार धनश्री शिंदे यांनी मान्यवर महिलांचे स्वागत केले. तसेच उज्ज्वला शिंदे, मंगल नाईक, मानसी नाईक, सोनाली, रोहित भुजबळ, अर्चना अभंग, कांचनवाणी, हेमलता थोरात तसेच अन्य महिलांनी उपस्थित असलेल्या महिलांना हळदीकुंकू लावून वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हॅलो. हो. रेडी का? रेडी? 3, 2, 1. भाग्यवान विजेता कोण आहे? विजेती वंदनाताई गायकर. नेक्स्ट आहे सुनीताताई बोराटे. सौ जनाबाई पांचाळ. या
सौ विद्याताई दहिवडे. वाणी आला आला. मीनाताई शिनाळकर. आल्या कवळी नाचून गेल्या, तुपाचं भांडं ठेवून गेल्या. भांडं ठेवलं शिकत होतं, भांडं ठेवलं शिकत होतं. वगळ गेला मागच्या दारी होता करत प्रगती महिला आणि मंडळाच्या सर्व सदस्यांना व्हायचा. धन्यवाद. या ठिकाणी श्रमजीवी महिला मंडळांनी कार्यक्रम घेतलेला आहे हळदी कुंकाचा. सगळ्यांचं अभिनंदन की अतिशय सुंदररित्या हा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. उत्तम नियोजन होतं. सगळ्या महिला फार उत्साहाने इथे आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आज इथे विश्वमंगल्याची सदाचार सभा जी होते त्या संबंधी ही सगळ्या महिलांना माहिती देण्यात आली. देश देव धर्म आणि यावर आधारित असलेली विश्वमांगल्य सभा त्याचं कार्य काय असतं याची सगळ्याची पण माहिती आज या ठिकाणी महिलांना मिळाली आणि सगळ्यांना शुभेच्छा. आज हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. संत चौथामाई मंडळ ऐरोली सेक्टर 5 येथे आज खूप उत्साहात हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. खूप छान वाटलं. म्हणजे आज वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल, पण इतकं सगळ्या महिला आल्या आणि इतकं छान वाटलं. आम्ही त्याच्यासाठी जास्तीत जास्त महिला यायला हव्यात त्याच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवला होता. लकी ड्रॉचा 5 ते 6 टाइम ठेवला असल्या कारणामुळे प्रत्येक महिला ही स्वतःच्या घरातलं काम करून सगळं आवरून स्वतःसाठी वेळ देण्यासाठी इथे आली होती.
सगळ्या नटून थटून आल्या होत्या. खूप छान वाटलं एकमेकींना पाहून, आनंद खूप वाटला. आणि आम्ही तिथे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला. 2 दिवस आम्ही डेकोरेशन करत होतो. सगळ्या महिलांनी म्हणजे सगळ्या माझ्या मैत्रिणींनी साथ दिली. आम्ही ठरवलं होतं की आपण ह्या वेळेला थोडा तरी आगळा वेगळा प्रयत्न करूया. तर त्या पद्धतीने आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. थोडीशी गडबड झाली पण तरी पण आम्हाला खूप छान सहकार्य सगळ्यांचं मिळालं. सूत्रसंचालन सुजाताताईंनी केलं, शीतलताई होत्या आणि रांगोळी आजची स्पेशल रांगोळी ही मानसी नाईक आणि सोनाली भुजबळ, अर्चना अभंग यांनी मिळून काढली. त्यामुळे सगळ्याच कार्यक्रमाला रुपांगी वाणी, सोनाली भास्कर या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेशन केलं. तर खूप छान वाटलं. हा आनंद आमचा द्विगुणित झाला. त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना एकत्र यायला मिळालं आणि असंच ह्यापुढे पण आम्ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशीच आम्हाला सगळ्यांची साथ मिळाली. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सावतामाळी मंडळ ऐरोली सेक्टर 5 येथे श्रमजीवी महिला यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. इथे आपण ऐरोली मधल्या सगळ्या महिलांना पहिल्यांदाच सगळ्या ऐरोली मधील महिलांना समाविष्ट केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद खूप अत्यंत मोठ्या प्रमाणावर होता आणि आम्हाला सगळ्याच महिलांना इथे आमंत्रित केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं. इथे आम्ही फक्त एखादी वस्तू देऊन वाण दिलेलं नाहीये, तर आम्ही विचारांचं वाणही दिलेलं आहे. या ठिकाणी आम्ही विश्वमांगल्याच्या सभासदांनाही बोलवलं होतं आणि आमच्या प्रमुख वक्त्या राधाताई यांनी भारत कसा आहे हे आम्हाला सगळ्या महिलांना पटवून दिलेलं आहे आणि हीच भाषा आणि हाच विचार घेऊन आम्ही या हळदी कुंकू मोठ्या प्रमाणात साजर. नमस्कार. श्री संत सावतामाळी मंडळ वतीने श्रमजीवी महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू समारंभ आम्ही या ठिकाणी संत सावतामाळी भवनात साजरा केला आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम ऐरोलीच्या सगळ्या महिलांसाठी खुला ठेवला होता. त्यामुळे आम्हाला सर्वांना अनपेक्षित असं वातावरण निर्माण झालं आणि खूप छान असं महिलांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला. आणि इथे ताईने सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त वस्तूंचंच वाण नाही तर विचारांचे वाण देऊन समाजाला एकत्र कसं आणायचं, समाजाला एकत्र टिकवून कसं ठेवायचं, गोड गुलाबीने कसं राहायचं आणि सण कशा प्रकारे साजरा करायचा हे आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ते कसा साजरा करतात याचंही आम्ही छोटंसं नाट्यकरण इथे सादरी करून दाखवलं. आणि त्याचप्रमाणे आमच्या श्रमजीवीच्या उत्स्फूर्त महिला जेणेकरून अर्चना अभंग असतील, प्रीती वासनकर मॅडम असतील, ह्या सगळ्या गायिका आहेत. म्हणजे आमच्यासाठी तरी त्या गायिकाच आहेत. खूप सुंदर अशा आवाजात त्यांनी गाणं गाऊन सगळ्यांना एकत्रित बसवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान असा प्रतिसाद दिला. बाकीच्या सर्व आमच्या श्रमजीवी महिला टीमचं खूप अभिनंदन, कारण एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही प्रथमच हा हळदी कुंकू समारंभ साजरा केला. याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप आनंदही वाटतो आणि अपेक्षा आहे की यापुढेही असाच कार्यक्रम आम्हाला भेटेल आणि अशीच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळत राहील एवढी मी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.